नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत घर बांधायचं आहे, मग कोणाकडे बरे जाऊ मी. तर आज आपण समजून घेऊया घर बांधण्यासाठी कोणकोणत्या व्यक्तीची काय काय भूमिका आहे. तर सर्वात पहिले आपल्याला आर्किटेक्टकडे जायला हवं. आर्किटेक्ट जो आहे आपल्या बिल्डिंगशी रिलेटेड सर्व माहिती आपल्याला सांगेल. आपली प्लॉटची साईज काय आहे, आपल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, या पद्धतीने आपल्याला 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK किंवा आपली जी काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं आपल्याला घराचा 2D प्लॅन तयार करून देईल. 2D प्लॅन तयार करून झाल्यानंतर जर तो आपल्याला पसंत पडला तर नेक्स्ट प्रोसिजरसाठी तो स्टील डिझायनरकडे पाठवेल. तर आता आपण समजून घेऊया की स्टील डिझायनरचं काय काम आहे. तर स्टील डिझायनर हा आपल्या पूर्ण बिल्डिंगचा नकाशाचा अभ्यास करून कुठे कॉलम पोझिशन द्यायची आहे, जर आपण RCC घर बांधणार असेल तर तो आपल्या सर्व घरात कुठे कुठे कॉलम येणार आहे, कुठे कुठे बीम लेआउट येणार आहे, फाउंडेशन ड्रॉइंग आहे किंवा फुटिंग ड्रॉइंग आहे किंवा स्लॅबचं ड्रॉइंग आहे, ह्यासाठी लागणारं सर्व स्टीलचं स्ट्रक्चर जर कोण देत असेल तो आहे स्ट्रक्चरल इंजिनियर. तर आर्किटेक्टने प्लॅन बनवल्यानंतर सेकंड स्टेप जे आहे तो स्टील डिझायनर आपल्या बिल्डिंगचं सर्व स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे ते करून देतो. म्हणजे सुरुवातीला आर्किटेक्टकडे जाऊन आपण प्लॅन करून घेतल्यानंतर आर्किटेक्ट आपलं प्लॅन जो आहे तो 2 नंबरला म्हणजेच स्ट्रक्चरल डिझायनरकडे पाठवतो. स्ट्रक्चरल डिझायनर आपल्या बिल्डिंगचा सर्व ॲनालिसिस करून तो जो काय आहे त्याचं स्ट्रक्चर म्हणजेच थोडक्यात त्याचं स्टील आणि त्याची स्टॅबिलिटी सर्वाचा अभ्यास करून त्याचं डिटेल ड्रॉइंग म्हणजे स्ट्रक्चरल ड्रॉइंग म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये लागणारं सर्व स्टील डिझाईन तो करून देतो. ठीक आहे. आता आपण समजून घेतलं आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल डिझायनर ह्या दोघांचं काय काम आहे. तर ह्याच्यानंतर म्हणजेच आपल्या बिल्डिंगचे सर्व ड्रॉइंग्स तयार झाल्यानंतर त्याचबरोबर स्ट्रक्चरल ड्रॉइंग तयार झाल्यानंतर बिल्डिंगचं जे एक्झिक्युशन आहे ते बिल्डिंगचं एक्झिक्युशन जर कोण करत असेल तर आहे सिव्हिल इंजिनियर. म्हणजे 3 नंबरला सिव्हिल इंजिनियर आपल्या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ड्रॉइंग, आपल्या बिल्डिंगचे आर्किटेक्चरल ड्रॉइंगचा स्टडी करून आपल्या बिल्डिंगसाठी लागणारं मटेरियल, आपल्या बिल्डिंगसाठी लागणारे कामगार, आपल्या बिल्डिंगसाठी लागणारे सर्व जे काय बेसिक साईट एक्झिक्युशन जे आहे ते सर्व सिव्हिल इंजिनियर पाहतो. तर सिव्हिल इंजिनियर जो आहे साईटवरती लागणाऱ्या सर्व गोष्टींची रिक्वायरमेंट कंप्लीट करतो. ठीक आहे. म्हणजे आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर आणि सिव्हिल इंजिनियर हे 3 लोक आपल्या बिल्डिंगच्या डिझाईनमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान देत असतात. ठीक आहे. तर इथंपर्यंत आपल्याला समजलं. यानंतर 4 नंबरला जर कोण असेल तर आहे कॉन्ट्रॅक्टर. तर कॉन्ट्रॅक्टरचं काय काम आहे तर आपली वास्तू किंवा आपली बिल्डिंग बांधत असताना कामगारांचं योग्य नियोजन करणं, मटेरियल साईटवरती प्रॉपर पडत आहे, योग्य त्या प्रमाणामध्ये आहे, लागणार आहे, कमी होणार आहे, जे काही गोष्ट आहे त्या सर्वांचं नियोजन जे आहे तो कॉन्ट्रॅक्टर करतो. आणि कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंग एक्झिक्युशनसाठी महत्त्वाचं काम करतो. म्हणजे साईटवरती लागणारं मटेरियल, लागणारे कामगार ह्या सर्वांची जी काय जुळणी आहे थोडक्यात हा कॉन्ट्रॅक्टर करत असतो. यानंतर जर कोण असेल तर ठेकेदार. ठेकेदार काय करतो तर बांधकाम ठेकेदार असेल किंवा सेंटरिंगचा ठेकेदार असेल तर सेंटरिंगचं काम किंवा बांधकामाचं काम आपल्या वास्तूमधलं ते कामगारांकडून योग्य पद्धतीनं करून घ्यायचं काम करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इतकी लोक जी आहेत ते आपल्या बांधकामामध्ये हातभार लावत असतात. ठीक आहे. आता बिल्डिंग आपली बांधून झाल्यानंतर, गिलावा झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचं जर कोण काम करत असेल
तर इंटेरियर डिझायनर आपल्या बिल्डिंगमध्ये इंटेरियर म्हणजेच थोडक्यात आपलं किचनचा आतील लेआउट, लिव्हिंग रूममधील आतील लेआउट, बेडरूममधील आतील लेआउट कसा असायला हवा ह्याचं जर ड्रॉइंग कोण देत असेल तर तो आहे इंटेरियर डिझायनर. तर अशा पद्धतीनं आपलं बिल्डिंग डिझाईन करताना भरपूर साऱ्या लोकांची आपल्याला आवश्यकता लागत असते. काही वेळेला सिव्हिल इंजिनियर ही काय करतो, आर्किटेक्टकडून ड्रॉइंग करून घेतो, स्ट्रक्चरल डिझायनरकडून ड्रॉइंग करून घेतो आणि त्याचं एक्झिक्युशन जे आहे तो आपल्याला करून देत असतो. ठीक आहे. काही वेळेला आपण जर कॉन्ट्रॅक्टरकडे गेलो तर कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो सुद्धा आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, स्ट्रक्चरल डिझायनर ह्या सर्वांकडून ते ड्रॉइंग घेऊन आपल्याला काम करून देत असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, स्ट्रक्चरल डिझायनर किंवा कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्याकडे जर गेला तर ही लोक जी आहेत एकमेकांसोबत इंटरकनेक्टेड असतात आणि बाकीच्या प्रोफेशनल लोकांकडून काम करून घेऊ शकतात. ठीक आहे. मग मॅडम मी नक्की कुणाकडे जायचं हा प्रश्न तर राहिलाच की. बरोबर आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही सपोज आर्किटेक्टकडे गेला तर आर्किटेक्टने प्लान्स करून दिल्यानंतर तो प्रॉपरली ज्याच्याकडे स्टील डिझाईनचं लायसन्स आहे अशा स्टील डिझायनरकडूनच स्टीलचं ड्रॉइंग करून घेत आहे का हे तुम्ही क्रॉस चेक करायचं आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनियरकडे गेला तर सिव्हिल इंजिनियर हा प्रॉपर आर्किटेक्टकडून किंवा स्ट्रक्चरल डिझायनरकडून ते ड्रॉइंग करून घेत आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडे गेला तर कॉन्ट्रॅक्टर ह्या तिघांकडून योग्य ते काम करून घेत आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे. कारण का घर आपण एकदाच बांधतो आणि घर बांधताना सरकारने काय केलेलं आहे तर ह्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे काम करण्याची ऑथेंटिसिटी दिलेली आहे. ठीक आहे. तर ऑथेंटिकली ह्या लोकांकडून जर आपण काम करून घेतलं तर इन फ्युचर जर आपल्याला आपल्या घराचं बांधकाम वाढवायचं असेल, आपल्याला वरती 2 मजले वाढवायचे असतील तर ह्या सर्वांचं ड्रॉइंग जे आहे ते आपल्याला अवेलेबल असणार आहे. जर आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि आपण कोणत्या तरी एका व्यक्तीकडून घराचं बांधकाम करून घेतलं आणि इन फ्युचर जर आपल्याला 2 मजले वाढवायचे आहे, 1 मजला वाढवायचा आहे तर अशा वेळेला आपल्याकडे स्ट्रक्चरल डिझायनरचं ड्रॉइंग नसतं, आर्किटेक्टचं ड्रॉइंग नसतं. खूप वेळेला आपल्याला आपल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या टाईपचं मटेरियल वापरलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळं मग वरच्या मजल्याचं बांधकाम घ्यायला कोणताही व्यक्ती तयार होत नाही. आणि असंही आपण आयुष्यात घर एकदा दोनदाच बांधत असतो. आपल्या आयुष्यातलं भरपूर सारी जी कमाई आहे ते आपण आपल्या घरामध्ये लावणार असतो. तर मी सांगेन तुम्हाला की अशा ऑथेंटिकली लायसन्स असणाऱ्या व्यक्तीकडूनच तुम्ही काम करून घेतलं पाहिजे आणि ते जे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीनंच दिलेलं आहे का हे तुम्ही पाहिलं असलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बिल्डिंगचं योग्य तो परवाना आहे नगरपालिका किंवा महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत ह्यांच्याकडून घेतलेलं आहे का हेही आपण बघितलेलं असलं पाहिजे. तर सर्वात शेवटी मी सांगेन की तुमच्याकडे तुमच्या घराचा आर्किटेक्चरल प्लॅन असायला हवा, त्याचबरोबर स्ट्रक्चरल डिझाईन असायला हवं. सिव्हिल इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर ह्यांनी परवाना काढून घेतला असेल तर तो तुम्हाला तुमच्या घराचा परवानाही तुमच्याकडे असायला हवा आणि त्याचबरोबर सर्व घराचं वर्किंग ड्रॉइंग जे आहे की प्लंबिंग ड्रॉइंग किंवा इलेक्ट्रिकल ड्रॉइंग किंवा फाउंडेशन या सगळ्या ड्रॉइंगबद्दल तुम्हाला माहिती असायला हवं. त्याचबरोबर ते ड्रॉइंग तुमच्याकडं असायला हवं. त्याची हार्ड कॉपी आणि त्याची सॉफ्ट कॉपी ही तुम्ही कंपल्सरी तुमच्याकडे घेतलेली असली पाहिजे. ठीक आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला ह्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतील की घर नक्की कोणाकडून बांधून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवरती काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आणि बांधकामशी रिलेटेड, आर्किटेक्चर रिलेटेड अजून तुम्हाला काय काय गोष्टीची शंका असेल तर मला नक्की कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.